शेवटी जे तात्यांच्या मनात जे वादळ होतं ते अखेर त्याला खरं तर मिथुन म्हणे विस्फोट झाला आणि त्यांनी राजीनामा दिला। तात्या गेली 3 दिवस आम्ही ऑब्झर्व करत होतो, तुमच्या मनात खतखत होती, अनेकदा तुम्ही ती शांत केली, मला माहिती आहे आपण अनेकदा बोललो यापूर्वी, पण अखेर त्याचा स्फोट झालाय आणि तुम्ही राजीनामा दिला। कोण कारणीभूत आहे? बाबा आज सकाळी सुद्धा तुम्ही मला बोललात, तुम्हाला त्यावेळेस सुद्धा कदाचित तुम्हाला ते जाणवलं असेल, मी रात्रभर मला झोप सुद्धा आली नाही। मी काल खूप माझा 2-3 दिवसामध्ये खूप प्रवास पण झालाय आणि रात्री ज्या काही गोष्टी मला जाणवत होत्या की जेणेकरून पक्षाने निवडणूक पुण्यामध्ये लढवली नाही पाहिजे असं वातावरण जे केलं गेलं, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींना व्यथित झालो। आणि मी शेवटी आज जर पक्षातलीच लोक म्हणजे शहरातली लोक जर मुंबईपर्यंत साहेबांपर्यंत अमित साहेबांपर्यंत जर निगेटिव्ह अहवाल पोचवत असतील की वातावरण चांगलं आहे परंतु यांच्यात आलबेल नाही, यांच्यात आलबेल नाही, हे आलबेल न करणारी कोण लोक आहेत, यांनी का निगेटिव्ह अहवालवरती पाठवायचे? आदल्या दिवशी मिटिंगा घेऊन माननीय राजसाहेब येणार होते, त्या दिवशी आदल्या दिवशी पुणे शहरामध्ये कुणी मिटिंगा घेतल्या आणि कुणी वडगाव शेरी असेल कॅन्टोन्मेंट असेल या भागामध्ये कोण सांगत फिरत होतं की राजसाहेब उद्या तुमच्या मुलाखती घेणार आहेत, तेव्हा तुम्ही तिथं साहेबांना सांगा जेमतेम वातावरण आहे, निवडणुकीसाठी पोषक वातावरण नाहीये, हे कोण सांगत होतं? या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजेत। तात्या मला सांगा, तुम्ही उमेदवारी जाहीर केली, मला आठवतं वाढदिवसाच्या दिवशी अमित जी आले होते तेही पाठिंबा दिला होता, मला आठवतंय तुम्ही भावी खासदाराचे बोर्डच लावले होते, नंतर कुठं अशी माशी शिंकली की शर्मिता म्हणले नाही साईनाथला दिलेलं बघायचं नाही। ताईंनी वहिनींनी जो विषय केला तो त्यांच्यापर्यंत जे निरोप पोहोचवले जातात, मला वाटतं की याच्यामध्ये नेत्यांच्या चुका नाहीयेत, शहरामधली जी कार्यकारिणी ह्या लोकांच्या चुका आहेत। ही लोक निगेटिव्ह अप्रोच देतात, निगेटिव्ह गोष्टी पुढे पोहोचवतात, म्हणून हा प्रॉब्लेम होतो। तुम्ही खासदारकी लढणार आता? मी येणार 2-3 दिवसामध्ये सांगतो मी काय करणार ते। अशी एक चर्चा आहे की तुम्हाला राष्ट्रवादीकडनं ऑफर आहे हडपसरची? नाही, असं काही नाहीये, मला कुठल्याही राजकीय पक्षाकडनं अजून तर ऑफर नाहीये, परंतु पाहू काय करायचे तो मला पुणेकर ठरवतील कशा पद्धतीने। हा निर्णय घेण्या अगोदर तुम्ही राजसाहेबांशी बोलला? तुमची नाही मी बोललो नाही, मी परवा दिवशी नाशिकला होतो, त्या दिवशी मी माननीय राजसाहेबांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, कारण मी राजसाहेबांच्या पाठीमागे होतो, कारण मला त्या दिवशी सुद्धा त्या गोष्टी सगळ्या तिथं पण जाणवत होत्या की कशा पद्धतीने लोकांचा अप्रोच होत होता आणि मला खरंच त्या दिवशी साहेबांच्या पाया पडायचं होतं, पण तिथं पण मला नाही संधी मिळाली पाया पडायला। राजसाहेब आणि तात्या यांच्यात दुरावा कोणी निर्माण केला? नाव सांगा। कोर कमिटी आहे, पुण्यातली कोर कमिटी आहे की या कोर कमिटीने ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये जे काम केलं, जे रिपोर्ट पोहोचवले हे चुकीचे रिपोर्ट पोहोचवले, जे नको पोहोचवले होते, त्यामुळे मी आज त्याच विषयामुळे मी आज या सगळ्या माझ्या विषयांचा कडेलोट करून टाकला, आज मी राजीनामा दिला। तुम्ही म्हणले शनिवार वाड्यावर सभा घेणार, आता माझी पुढची वाटचाल घेणार मी शनिवार वाड्यावरती, मी माझा जो जनता दरबार असतो या जनता दरबारच्या संदर्भातली येणारी 1-2 दिवसाची भूमिका मी शनिवार वाड्याची परवानगी मागतोय, त्या ठिकाणी मला जनता दरबारला जर परमिशन मिळाली तर मी 100% त्या ठिकाणी जनता दरबार घेईल। पुढची वाटचाल एकला चलो रे की महाविकास आघाडी? नाही, असं काहीच नाहीये, मी अजून काहीच ठरवलं नाही, पुणेकर जे सांगतील ते मी ऐकल। मनसेत परत वापसी? नाही, शेवटचं नाही, बस। हे बघा, तात्यांनी सांगितलं की आता मनसेत परत घर वापसी नाही, त्यामुळे आता पुढची वाटचाल काय आहे हे तात्या लवकरच जाहीर करतील। पण हे जे गेले इतके दिवस मनसे आणि तात्या हे जे पुणे मनसे आणि जे अंतर्गत धुसफूस सुरू होती त्याचा शेवट अखेर तात्या बाहेर पडण्यात झालाय, त्यामुळे आता पुणे मनसे याला काय प्रत्युत्तर देते हेच पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।